नमस्कार. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी आणि ज्यानं हजारो विद्यार्थ्यांच्या लाखो पालकांच्या भावनांचा खून केला, हजारो विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं कारण बनला, अशा आरसीसीच्या मोठेगावकराला अटक झाली. खरं तर अटक झाल्यानंतर आता त्याच्या घरावरती बुलडोझर चढणार आहे. त्याच्या दारामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिक्षण जिहाद झाला म्हणून आंदोलन करणार आहेत. अशी बातमी जर तुम्हाला मिळालेली असेल तर ती खोटी आहे. कारण सरकार हे करू शकणार नाही, कारण सरकार नपुसक आहे. तुम्ही म्हणाल आरसीसीच्या मोठेगावकरानं पेपर फोडला, यात सरकारची काय चूक आहे? मित्रांनो, ही घटना आहे. मूळ वस्तुस्थिती आणि सत्यापर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे. ही फक्त एक घटना आहे. खाजगी क्लासेसचा महापूर का वाढला, ही स्पर्धा जीवघेणी का वाढली, याला कारणीभूत सरकार आहे. 2024 साली सरकारने एक धोरण जाहीर केलं खाजगी क्लासेसवरती आळा घालण्यासाठी, खाजगी क्लासेसवरती वचक निर्माण करण्यासाठी. आणि त्यामध्ये स्पष्टपणाने सांगितलं की ही स्पर्धा कमी केली जाईल. 2014 साली नोकऱ्या देऊ म्हणून सांगितलं आणि ही स्पर्धा कमी केली जाईल म्हणून सांगितलं. काय झालं त्या वर्षा नोकऱ्यांचं? काय झालं? त्यावरती ब्रश शब्द बोलायला सरकार तयार नाही. 2024 साली जे धोरण निर्माण केलेलं होतं त्या धोरणानुसार शैक्षणिक शुल्क आणि खाजगी क्लासेसच्या शुल्कांवरती तुम्ही वचक बसवणार होता. त्याचं काय झालं? आज फीज लाखो रुपयांच्या खरामध्ये आहे. खाजगी क्लासेसचा महापूर वाढत असताना स्वतःच्या क्लासेसची जाहिरात करण्यासाठी जी जाहिरातबाजी केली जाते त्या जाहिरातबाजीवरती वचक निर्माण करणार होता. त्याचं काय झालं? आज बिल्डिंगच्या वरच्या टोकापासून बिल्डिंगच्या खालच्या टोकापर्यंत जाहिरातींचा फ्लेक्सचा सुळसुळाट दिसतो, मात्र गृह मंत्रालय त्यावरती कार्यवाही करत नाही. बिल्डिंग सेफ्टीचे नियम धाब्यावरती दिवसा ढवळ्या बसवले जातात. बरं, ही पेपर फुटी झाली म्हणजे हे फक्त प्रकरण आहे. या प्रकरणाच्या मुळाशी डॉक्टर, वकील, इंजिनियर होण्यासाठी असणारी जीवघेणी स्पर्धा आहे. कारण इतर क्षेत्रांना चांगले दिवस नाही आहेत. चांगले दिवस आणण्यामध्ये सरकार अपयशी ठरलंय. इतर क्षेत्रांना चांगले दिवस आणले जातील असं म्हणणारं सरकार आज त्याबाबत भ्र बोलायला तयार नाही. इतर क्षेत्रांना जर चांगले दिवस आले असते तर डॉक्टर, वकील, इंजिनियर होण्यासाठी 25-25 लाख लोकांनी अर्ज केले नसते आणि ही जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली नसती आणि या जीवघेण्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ झाला नसता. आज शेकडो विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. याला जबाबदार कोण? फक्त आरसीसी मोठेगावकर? नाही, सरकार सुद्धा याला जबाबदार आहे. आज सरकारी शाळा आणि खाजगी शाळा जर बघितल्या, आज सरकारी शाळा आणि खाजगी क्लासेस जर बघितले तर खाजगी क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांचा महापूर होतोय. विद्यार्थ्यांचा महापूर आहे का? कारण सरकारी शाळेमध्ये ना सुविधा आहेत, ना शिक्षकांना पगार आहे, ना शाळांवरती चांगले पत्रे आहेत, ना चांगलं अनुदान आहे. हे सगळं मिळालं असतं ना तर आज खाजगी क्लासेसचा महापूर वाढला नसता. काही शिक्षकांना महिन्याचे पगार मिळत नाहीये आणि ज्यांना 1-2 लाख रुपये पगार मिळतात ते शिक्षक बाहेर जाऊन खाजगी क्लासेसमध्ये बेंबीच्या देठापासून शिकवण्याचं काम करतात. नीतिमत्ता ढासळलेल्या, गडगंज पगार घेणाऱ्या अशा प्रोफेसरांवरती सुद्धा वचक बसवणं हे सरकारचं काम नाही का? आज खाजगी क्लासेसचा सुळसुळाट वाढतोय. त्याला कारणीभूत 1, सरकारने न दिलेला रोजगार, 2, वाढत चाललेली स्पर्धा, 3, सरकारी शाळांकडे, सरकारी महाविद्यालयांकडे झालेलं दुर्लक्ष आणि 4, खाजगी क्लासेसवरती वचक बसवण्यासाठी 2024 ला जे धोरण तुम्ही आणलं त्या धोरणाची अंमलबजावणी न करणं हे कारण आहे. तेव्हा अपेक्षा करतो की फक्त घटना नाही तर घटनेच्या मुळाशी जाऊन सरकारनं काम करावं. स्वतःला वेल एज्युकेटेड म्हणणाऱ्या या सरकारनं, कमीत कमी महाराष्ट्रामध्ये स्वतःला वेल एज्युकेटेड समजणाऱ्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी शिक्षणाबाबत एवढं गाफील का राहावं? का आरोपी महाराष्ट्रामधले निघावेत? याचाही विचार करायला पाहिजे. डॉक्टर व वकील, इंजिनियर घडवणारी फॅक्टरी म्हणून जाहिरात पेपरमध्ये, टीव्हीवरती, बसवरती, रेल्वेवरती, सगळीकडे जिकडे बघाव्या तिकडे जाहिराती. कशाच्या आधारावरती हे कारखाने तयार झाले? कशाच्या आधारावरती गेस्ट पेपर दिले जातात? आणि हे गेस्ट पेपर खरे कसे होतात याची चौकशी आजवर का झाली नाही? सरकारचं अपयश याच्या मुळाशी आहे. अपेक्षा करतो की सरकार यावरती गांभीर्यानं लक्ष देईल. अपेक्षा करतो की सरकार या खाजगी क्लासेसवरती मोठ्या प्रमाणामध्ये वचक निर्माण करण्यामध्ये यशस्वी ठरेल. अपेक्षा करतो की इतर क्षेत्राला चांगले दिवस येतील आणि या जीवघेण्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना उतरवण्यास भाग पाडलं जाणार नाही. अपेक्षा करतो की रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होतील. अपेक्षा करतो की जी काही जाहिरातबाजी बेकायदेशीरपणे चालू आहे, बेकायदेशीरपणे होल्डिंग चालू आहेत, बेकायदेशीरपणे चालणाऱ्या या जाहिरातींवरती वचक निर्माण केला जाईल. त्यासाठी गृह मंत्रालय तुमचं काम करेल एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.